त्रिशूल माणिकराव पाटील, रविराज साबळे यांचा आवाज बहुजनांचा आवाज झालाय. ते वास्तव बोलतायत. विरोधकामध्ये दम नाही. विरोधकाची खरी भूमिका सोशल मीडियातून तरुण मांडतायत आणि त्या आवाजाला दाबण्यासाठी धमक्या देणार, त्यांच्या घराची रेकी करणार. आज 4 दिवस झालं ते सोशल मीडिया सांगतेत आमच्या जीवाला धोका आहे. नाही, तुमच्या बाजूनी माकड उड्या मारणारे, त्यांना धोका आहे म्हणलं की त्यांच्या मागे 10 पोलीस लावता. त्या माकडांना कुणाचा धोका असतो ते आजपर्यंत कळालं नाही. पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूक नायकाचे प्रतिनिधी म्हणून मुक्यांचा आवाज झालेत, त्यांना तुम्ही धमक्या देणार का? तर त्यांचा मालक कुणी नाही. लक्षात ठेवा, त्यांचा मालक कुणीही नाही. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. ते कुणाच्या बापाला घाबरणार नाहीत. लढता लढता मरण आलं तरी चालेल, पण ही लढाई सोडायची ना अशी भूमिका त्यांनी घेतली. ते घराघरात पोहोचलेत, गरिबांचा आवाज झालेत. त्यांनी असे मुद्दे मांडले जे कुठंच नाहीत. अधिवेशनात आणण्याची सुद्धा कुणाची हिंमत नाही. आणि आज ते आवाज उठवतात, तर त्यांचा आवाज दाबण्यासाठी यंत्रणा कामाला लागते. मी ठामपणे इशारा देतोय, लक्षात ठेवा, हे असले चिरकुट धंदे बंद करा. संविधानाचं राज्य, कायद्याचं राज्य. तुम्हाला कोणत्या मताशी दुमत असेल तर कायदेशीर प्रक्रिया आहे. पण जर रेखी करणं, अमुक करणं, ढमुक करणं ही जर नौटंकी कराल तर कुणालाही इजी घेऊ नका. लक्षात ठेवा, रविराज साबळे आणि त्रिशूल माणिकराव पाटील आणि अनेक सोशल मीडियामध्ये क्रांतिकारक जे काम करतात ते तरुण, यांचा आवाज बहुजन झाले तेवढं लक्षात ठेवा. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला ना, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रकरण गांभीर्याने घ्या. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्रामध्ये याचे तीव्र परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण तुम्ही कुणाला उठून चिल्लर समजू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यांच्या आवाजाला साथ मिळते. लोक रिॲक्ट होतात. काय रिॲक्ट होतात हे वाचून तुमची झोप उडाली. आणि हळूहळू ते जर असेच बोलत राहिले तर तिथं क्रांती येऊ शकते याची भीती तुम्हाला वाटायला लागली. नाही, कोणताच विरोधक नको, ना पक्षीय विरोधक नको, ना अधिवेशनातला विरोधक नको, ना सोशल मीडियातला विरोधक नको. ही कोणती भूमिका असू शकते? तरुण लढतायत, बोलतायत, बोलू द्या. अरे उत्तर द्या ना, तुमच्यात हिंमत आहे तर. 10-10, 15-15 हजार अकाउंट खोलून तिथं